नमस्कार. मी RD चौधरी उर्फ राजा बापू. गेल्या 5 ते 5.5 महिन्यापासून जे डिजिटल मीडियातील वृत्त संकलन करणं असो किंवा कुठली बातमी प्रसारण करणं असो, याच्यात खंड पडला आणि काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्यानंतर माझा तो जो कालखंड होता की जो जनतेमध्ये समाविष्ट होण्याचा, तो माझा त्या कामात निवारण्यात गेला. आता मी नव्याने खास विशेष करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातनं व सध्या ज्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व पद्धतीच्या ज्या घडामोडी पाहतात त्या अनुषंगाने मी भविष्यात आणि लवकरात लवकर माझं जे चॅनल नव्याने निर्माण झालेलं आहे ते गजर खांदेचा हे नाव घेऊन पत्रकारिता क्षेत्रात का उतरावं असं वाटलं. ग म्हणजे गणराज्य, ज म्हणजे जन, र म्हणजे रक्षक, गणराज्य जनरक्षक यांचं कधी रक्षण करणार आहे तर खांदेचा या नात्याने मी हे लाईव्ह प्रसारण करण्याच्या दृष्टिकोनातून आज जनतेच्या समोर येत आहे. तरी कुणाला कुठलीही अडचण असल्यास की ज्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत पण कोणी सहकार्य केलं नाही, अशा कुठल्याही बाबी असतील तर ते गजर खांदेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर जनतेतील मनातली आणि गल्लीतील समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरात लवकर जनतेपुढे येणारच आहेत. जसं आजपर्यंत माझ्यावर प्रेम केलं तरी आता हे माझं स्वतःचंच रोपटं असल्या कारणाने तुमच्या माध्यमातून मला भरीव सहकार्य मिळावं व हे जे माझं येवलंसं रोपटं आहे याचे वटवृक्षात रूपांतर व्हावं. पण हे केव्हा की जेव्हा तळागाळातील व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी उभं राहत नाही तोपर्यंत कुठलेही निस्वार्थी चॅनल असो, वृत्तपत्र असो हे चालवणं थोडं कठीण असतं. पण याच्यामध्ये मला एक चांगल्या प्रकारे जाणवतं की जनतेच्या मनातील समस्या जाणून घ्यायच्या असेल तर आपल्याला अधिकाऱ्यांशी असो किंवा कुणाशी थोडे 2 शब्दाचे मतभेद होतच असतात. पण याच्यामध्ये मतभेद मनाला न जोपासता जनतेच्या कामासाठी नव्याने उभारी घेईल. आजपर्यंत जसं प्रेम केलं असं करावं ही माझी 2 शब्दाची नम्र विनंती.